गेल्या 2-4 महिन्यात ठाकरे बंधूंमधील जवळीक टप्प्याटप्प्याने वाढतच आहे। पूर्वी एकमेकांकडे पाहणे सुद्धा टाळणारे, एकमेकांचा उल्लेख न करणारे हे बंधू आता चक्क एकमेकांच्या कौटुंबिक भेटी गाठी घेत आहेत। अर्थात दोन भावांमधील वितुष्ट संपून ते एकत्र येत असतील तर आनंदाचीच बाब म्हणावी लागेल। परंतु जेव्हा या एकत्र येण्याचा राजकीय पट मांडला जातो तेव्हा काही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरते। मुळात हे दोघेही कौटुंबिक कारणाने किंवा एकमेकांबद्दल प्रेम दाटून आल्याने एकत्र येत आहेत की निव्वळ राजकीय गरजेपोटी हे स्पष्ट व्हायला हवे। आतापर्यंत तरी या दोघांच्या मनोमिलनाचा आधार त्यांची राजकीय अवस्था असल्याचेच दिसत होते। राज ठाकरेंच्या करिश्माई नेतृत्वानंतरही मनसे हा केवळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाच पक्ष राहिला होता। त्या पक्षाचा ना कुणी नगरसेवक आहे, ना आमदार, ना खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचीही हळूहळू त्याच दिशेने वाटचाल सुरू झाली होती। त्यामुळे मराठीचा मुद्दा हाताशी धरून दोघांनीही एकत्र येण्याचा निर्णय घेतला असावा। एकत्र आलो तर किमान लाज राखण्यापुरते तरी संख्याबळ आपल्या पाठीशी उभे राहील आणि यदा कदाचित दैव अधिकच अनुकूल ठरले तर मुंबई महापालिका देखील जिंकता येईल या विचाराने हे दोघे एकत्र आले। गरज दोघांचीही होती, खरे तर उद्धव ठाकरेंची अधिक होती, कारण राज ठाकरेंकडे गमविण्यासारखे तसे काहीच नव्हते। परंतु उद्धव ठाकरे गटाचे काही स्वनामधन्य नेते प्रवक्ते असे मानत आहेत की राज ठाकरेंना दुसरा पर्याय नसल्यामुळे ते उद्धव ठाकरेंकडे आले। अर्थात हे प्रत्यक्ष बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, परंतु राज ठाकरेंची काँग्रेसलाही सोबत घेण्याची इच्छा आहे हे परस्पर सांगून ते हेच सुचवू पाहत आहेत। राजापेक्षाही राजनिष्ठ समजणाऱ्या या महादेयांनी यापूर्वीही अनेक कट्टर शिवसैनिकांची मने दुखावली होती, त्याचा फटका शिवसेनेला बसला। आता राज ठाकरेंनाही ते गृहीत धरू पाहत आहेत। ही अतिघाई शेवटी जमवून आणलेला खेळ बिघडवू शकतो, तेव्हा उद्धव ठाकरेंनी अशा स्वामीनिष्ठांना थोडा आवर घालायला हवा। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।